Good morning, student. Today we start the fourth practical sonometer first. That is the law of length. Now, the aim of this practical is to study the relation between frequency and the length of a given wire under constant tension using sonometer, and also find out the unknown frequency of the given tuning fork. Now, the apparatus required to this experiment is sonometer. This is a sonometer. This is a hollow rectangular box. बरोबर, हे काय सोनोमीटर आहे. एक पोकर आयताकृती बॉक्स आहे. तो त्याला दोरी काय केलेली आहे, दोरा काय केलेली आहे, दोरी म्हटलं आपण स्ट्रिंग म्हणते. इट इज अ स्ट्रिंग. दिस स्ट्रिंग इज टाइड over the pulley. These are two nips are placed below the rope or below the string, and the scale 1 meter length is fixed on both sides. Scale काय केलेली आहे, फिक्स केलेली आहे. These are holes. इकडे होल्स आहेत, या बाजूला होल्स आहेत, या बाजूला आहेत होल्स. ते दोन होल्स आहेत. बरोबर. या पुलीवरून नंतर याला आपण काय म्हणतो, सोनोमीटर म्हणतो. नंतर दीज आर स्लॉटेड वेट्स. स्लॉटेड वेट्स आहे. ईच वेट हॅव्हिंग 500 ग्रॅम विथ हँगर. नाउ द नेक्स्ट इज सेट ऑफ tuning fork. This is a set of tuning fork. This set of tuning fork we arrange from highest value frequency टू लोएस्ट व्हॅल्यू. आपण त्याला काय केलं आहे, हायेस्ट व्हॅल्यूपासून लोएस्ट व्हॅल्यूपर्यंत काय केलेलं आहे, व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. दिस इज अ सेट ऑफ टुनिंग फॉर्क. नाउ दिस इज अ रबर पॅड. दिस रबर पॅड इज रिक्वायर्ड फॉर स्ट्राइकिंग द टुनिंग फॉर्क इन दिस वे. नंतर दिस इज अ लाइट पेपर राइडर. दिस इज लाइट पेपर राइडर. This is a paper rider. This is a meter scale. In this way we arrange this sonometer experiment, or we arrange the sonometer, and by using this we study the relation between frequency and the length of a given wire under constant tension using sonometer, as well as we can find out the unknown frequency of the given tuning fork. Now the formula for the find out the frequency is n is equal to, small n is equal to 1 upon twice l under root t upon m. Here n is the frequency of vibration of the wire, t is the tension applied to the wire, m is the mass per unit length of the wire, l is the vibrating length of the wire, where T tension and M are constant. Then NA or L dash is the unknown frequency, and LX or L dash is the unknown length of unknown tuning fork, unknown vibrating length of unknown tuning fork. Now here आपल्याला आता हे प्रॅक्टिकल काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. हाऊ टू परफॉर्म दिस प्रॅक्टिकल, अँड बाय युझिंग दिस प्रॅक्टिकल वी कॅन फाइंड आउट द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड द लेंथ ऑफ अ गिवन वायर अंडर कॉन्स्टंट टेंशन युझिंग सोनोमीटर, as well as the frequency of the given tuning fork, unknown frequency of the given tuning fork. Now first we apply the tension 2000 ग्रॅम टू 3000 ग्रॅम. म्हणजेच काय की सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, टेन्शन ॲप्लाय करायचं आहे. या हँगरला आपण काय केलं, 500 ग्रॅमचे आपण स्लॉटेड वेट्स काय केले, त्याच्यामध्ये ॲड केले. जवळजवळ 2000 ग्रॅम ते 3000 ग्रॅम, म्हणजेच काय 2 किलो ते 3 किलो. बरोबर. टू सोनोमीटर वायर कोणाला अटॅच केले आपण, ते सोनोमीटर वायरला अटॅच केले. दिस टेन्शन इज कॉन्स्टंट थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. हे टेन्शन काय असेल, कॉन्स्टंट असेल.
आता दिस ट्युनिंग फॉर्क वी अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज. हे ट्युनिंग फॉर्क आपण काय केले, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय केले, अरेंज केले. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला हायर फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर कमी, त्याच्यानंतर कमी, त्याच्यानंतर कमी, या पद्धतीने आपण हे ट्युनिंग फॉर्क काय केले, अरेंज केले. नाउ टेक अ लाईट पेपर रायडर. दिस इज अ लाईट पेपर रायडर घेतला आपण अँड प्लेस इट ऑन द वायर मिडवे बिटवीन टू निफ एजेस. आपण काय केलं, या दोन निफच्या एजच्या मध्ये त्या वायरवर हा पेपर रायडर काय केला, आपण ठेवला. बरोबर. टेक अ ट्युनिंग फॉर्क ऑफ हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फॉर्क काय केला, आपण घेतला. बरोबर. आणि त्याला काय केलं, आपण रबर पॅडवर काय केलं, जेंटली काय केलं, आपण त्याला स्ट्राईक केलं. स्ट्राईक द tuning fork gently on the rubber pad and hold the stem of this tuning fork. This is the stem. This stem we hold on the plane of the sonometer box. Okay. या पद्धतीने आपण काय केला, तो ट्युनिंग फॉर्कचा स्टीम जो आहे तो या प्लेनवर काय केला, आपण ठेवला. बरोबर. प्लेनवर ठेवल्यानंतर, स्ट्राईक केल्यानंतर प्लेनवर ठेवला, पेपर रायडर काय झाला, पडला. पेपर रायडर काय होईल, खाली पडलं. तर पेपर रायडर फॉल डाऊन. पुट द स्टीम ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क ऑन द सोनोमीटर बॉक्स. सोनोमीटर बॉक्सवर हा काय केला, आपण स्टीम काय केली, खाली ठेवली. आणि त्याच्यानंतर काय होईल की, तर स्टीम खाली ठेवल्यानंतर ती जी वायर आहे दोन निपच्या मध्ये, ती काय होईल, व्हायब्रेट होईल. वी ॲडजस्ट द लेंथ L of the vibrating wire by slowly changing the distance between edges of the nib, and we get the vibrating length of a wire. And when the paper rider fall down, this is a vibrating length of the वायर. ज्यावेळेस तो पेपर रायडर खाली पडेल, ती काय असेल, त्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ असेल. आणि मग ती व्हायब्रेटिंग लेंथ आपण काय करायची, या दोन निफमधली लेंथ काय करायची, त्याचा डिफरन्स काढायचा. ती लेंथ म्हणजे काय असेल, व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर. व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर. दॅट मीन्स मेजर द लेंथ L1 of the vibration of wire between the two edges of the nif. Same, we take the another reading for same tuning fork, that is L2. आपल्याला काय करायची, त्याच ट्युनिंग फॉर्कने पुन्हा एकदा काय करायची, या पद्धतीने रीडिंग घ्यायची. पुन्हा एकदा आपल्याला या पद्धतीने रीडिंग घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तो पेपर रायडर फॉल झाला तर थोडंसं एकदम लाईटली ॲडजस्ट करून पुन्हा एकदा आपण लेंथ घ्यायची. आणि त्या दोन लेंथचा काय करायचं आहे, आपल्याला मीन काढायचं आहे. आणि मीन काढून ती काय असेल, आपली मीन लेंथ असेल, मीन व्हायब्रेटिंग लेंथ L. ते आपल्याला टेबलमध्ये दाखवलेलंच आहे. या पद्धतीने पहिल्यांदा आपण इथं ट्युनिंग फॉर्क काय केलं, आपण ट्युनिंग फॉर्कचा इथं या पद्धतीने आपण ट्युनिंग फॉर्क इथं अरेंज केले. हायेस्ट फ्रिक्वेन्सीपासून 5 ट्युनिंग फॉर्क घेतले. 6 काय घेतला आपण, अननोन. त्याच सेटमधला एक आपण काय अननोन कन्सिडर करायचा आहे, तो घ्यायचा आहे. आणि हे आपण काय केले, एका हायेस्ट ऑर्डरपासून लोएस्ट ऑर्डरपर्यंत काय केले, अरेंज केले. प्रत्येकाची लेंथ घेतली 2-2 वेळेस. प्रत्येक ट्युनिंग फॉर्कची लेंथ आपण काय केली, 2-2 वेळेस व्हायब्रेटिंग लेंथ काय केली, आपण मेजर केली. आणि त्याचा मीन काढला, आपल्याला मीन L मिळाला. या पद्धतीने आपल्याला पूर्ण रीडिंगसाठी ही प्रोसिजर काय करायची आहे, रिपीट करायची आहे. आणि त्याच्यानंतर वी कॅल्क्युलेट NL फॉर ईच ट्युनिंग फॉर्क. आपल्याला प्रत्येक ट्युनिंग फॉर्कचा NL काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आणि ही मीन लेंथ याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय मिळेल, NL मिळेल. तो NL आपण काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे प्रत्येक ट्युनिंग फॉर्कचा. ऑल्सो फाइंड आउट 1/L, दॅट इज अ रेसिप्रोकल ऑफ लेंथ
इन ईच केस, प्रत्येक केसमध्ये आपल्याला लेंथचा रेसिप्रोकल काय करायचा आहे, घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, वी प्लॉट अ ग्राफ ऑफ 1/L अगेन्स्ट एन. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर ग्राफ प्लॉट करायचं आहे 1/L अगेन्स्ट एन. म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी आणि रेसिप्रोकल ऑफ लेंथ याचा ग्राफ काढायचा आहे. मग त्या ग्राफमध्ये आपण एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी घेऊ आणि वाय ॲक्सिसला 1/लेंथ घेऊ, बरोबर. किंवा वाय ॲक्सिसला आपण फ्रिक्वेन्सी घेऊ, एक्स ॲक्सिसला आपण 1/लेंथ घेऊ. या पद्धतीने आपल्याला ग्राफ काय करायचा आहे, प्रत्येक रीडिंगचा ग्राफ काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. दॅट इज अ ग्राफ बिटवीन रेसिप्रोकल ऑफ लेंथ अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी. ओके, याचा आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आणि या पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकल NL कॉन्स्टंट आणि अननोन फ्रिक्वेन्सी काय करतो, आपण फाइंड आउट करत असतो. मग ती NL फ्रिक्वेन्सी आपण ग्राफिकली फाइंड आउट करतो, त्याच्यानंतर बाय कॅल्क्युलेशन फाइंड आउट करतो. NL कॉन्स्टंट आपण ग्राफिकली फाइंड आउट करतो, कॅल्क्युलेशनने पण काय करत असतो, फाइंड आउट करत असतो. या पद्धतीने आपलं हे 4th प्रॅक्टिकल सोनोमीटर 1 दॅट इज लॉ ऑफ लेंथ इथं आपण संपवलेलं आहे. थँक्यू.